जय भीम, जय संविधान. मी राहुल गायकवाड, सेक्रेटरी इंटरनॅशनल आउटरीच अँड एंगेजमेंट्स फ्रॉम वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र. मला असं वाटतं, आपले लाडके पंतप्रधान सध्या सेल्फी व्हिडिओ कसा घ्यायचा याच्या ट्रेनिंगमध्ये व्यस्त आहेत. आणि होम मिनिस्टर कदाचित दिल्ली पोलिसला ट्रेनिंग देत असतील, की स्टुडंट प्रोटेस्ट झाल्याच्या नंतर त्याला लाथांनी किंवा लाठ्यांनी कसं तुडवावं याच्याबद्दलची ट्रेनिंग देण्यामध्ये व्यस्त असतील. असो, त्यामुळेच त्यांचा महत्त्वाचे मुद्दे जे जिओपॉलिटिकल कॉन्टेक्स्टमध्ये किंवा इंटरनॅशनल फॉरेन अफेअर्स ह्या रिलिव्हंट आहेत, त्याच्याबद्दल त्यांना बोलायला वेळ नाही, त्याच्याबद्दल ते मतं मांडू शकत नाही किंवा त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी ते लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाही. आपण ते पोहोचवायचा प्रयत्न करू. थोडीफार माहिती आपल्याकडे आहे त्या पद्धतीने. एक बिल पास झालंय काल, म्हणजे त्या बिलचं नाव आहे सँक्शनिंग रशियन अँड इराण ॲक्ट 2026 आणि हा सिनेटमध्ये पास झालेला आहे. सिनेटकडून पास करण्यात आलेला आहे. जवळपास वोटिंग जी होती, वोटिंग रेशो जो होता, तो 86 आणि 11 या प्रमाणामध्ये तो झालेला आहे. 7 ऑगस्ट 2026 लेड बाय द सिनेट लेन्से ग्रॅहम यांच्याद्वारे तो पास करण्यात आलेला आहे, पुढे नेण्यात आलेला आहे. आणि हा पर्टिक्युलर मुद्दा फक्त रशिया आणि इराणच्या पर्यंत मर्यादित नसून, हा सर्व जगावर इम्पॅक्ट पडणारा असा हा बिल आहे. याच्याबद्दल समजून घेण्याची आपल्याला गरज आहे. याच्याबद्दल अंडरस्टँड करण्याची गरज आहे. हा अजून लॉ झालेला नाहीये, समजून घ्या. पण हा लॉ कधी होईल? जेव्हा यूएसचे प्रेसिडेंट मिस्टर ट्रम्प त्याच्यावर साइन करतील किंवा सिग्नेचर देतील, त्याच्यानंतर हा लॉ पास होऊ शकतो. म्हणजे असं समजून जा, की आता नेगोशिएशन स्टेजवर आपण आलेलो आहोत. म्हणजे आतापर्यंत तुम्ही अर्धं विकून टाकलेलं आहे आणि अर्धं आता कदाचित तुम्ही विकून टाकताल. कारण तुम्हाला तुमची सीट ही धोक्यात दिसते. तेही तुम्हाला वाचवायचे आहे. आणि इंटरनॅशनली तुम्हाला जर आता इकॉनॉमिक कंडिशन सुधारवायच्या असतील किंवा वाचवायच्या असतील, सुधारवण्याची तर परिस्थिती दिसत नाहीये. वाचवायचं असेल थोडंफार आहे आपल्याकडे ते. त्यासाठी तुम्ही इथे काहीतरी कॉम्प्रोमाईज 100% करणार. तर मला असं वाटतं, की स्ट्रॅटेजीज नेते या लोकांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, की काही चुकीचे डिसिजन्स अजून घेऊन भारताची पूर्ण बोलतात ना, की रांगोळी करण्याच्या मार्गावर आता हे आलेले आहेत आणि आता आपल्याला इथे लक्ष देऊन व्यवस्थित निर्णय भारताचं फॉरेन अफेअर मिनिस्टर किंवा मिनिस्ट्री जी असेल, ती कशा पद्धतीने घेईल किंवा फायनान्स मिनिस्ट्री जी असेल, त्याच्याकडे आपल्याला प्रेशराईज करणं गरजेचं आहे. आता हे हाऊसमध्ये अप्रूव्हल झालेलं आहे. प्रेसिडेंट सिग्नेचर बाकी आहे ॲज वी सेड. आणि याच्यामध्ये असं म्हणलं गेलेलं आहे, की रशियन एनर्जी रेव्हेन्यूज अँड द मेजर ऑइल गॅस बायर्स जे आहेत, या सगळ्यांवर हा टेरिफ कसा रोखला जाईल किंवा टाकला जाईल किंवा त्यांना कसं दाबलं जाईल, याच्यावर हा पर्टिक्युलर बिल आधारित आहे. जवळपास 100% पॉसिबल टेरिफ जे आहे, इंडियाच्या जे आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट आपलं आहे यूएस बरोबर, त्याच्या दरम्यान आपल्याला पे करावं लागेल. अजून ॲक्टिव्ह झालेलं नाहीये. जसं मी सांगितलं, की नेगोशिएशन मोडवर आपण आता आलेलो आहोत. पण मला असं वाटतं, या नेगोशिएशन मोडवर आपणच का येतो नेहमी? समोरचे का नाही येत? आणि त्याचं मुख्य म्हणजे आपल्याकडे असे नेते वेल क्वालिफाईड नेते नाहीयेत, की तिथे जाऊन समोरच्याला झुकवतील. आपण जाऊन प्रत्येक वेळेस झुकत राहतो आणि आपला फायदा किंवा आपला बेनिफिट किंवा आपले ह्या नेत्यांच्या ज्या फॉल्स स्ट्रॅटेजीजचा जो खामियाजा आहे, तो जनता भुगतत राहते. हे 75 वर्षापासून चाललंय आणि जोपर्यंत युवक चांगला पढा-लिखा जसं आपण म्हणतो, वेल क्वालिफाईड सिस्टममध्ये जात नाही, तोपर्यंत हे चालत राहणार. जर तुम्ही पाहिलं, की या पर्टिक्युलर मुद्द्याचा भारतावर कसा परिणाम होऊ शकतो किंवा भारताच्या इकॉनॉमीवर कसा इश्यू होऊ शकतो. तर भारत हा जवळपास मेजर बायर ऑफ द रशियन क्रूड ऑइल आहे सध्याच्या स्थितीला. आपण रशियाकडनं ऑलमोस्ट बऱ्यापैकी चांगल्या लेव्हलवर आपण क्रूड ऑइल आपण आपल्याकडे मागवतो आणि आपल्याकडे त्याच्यावर कोणत्याही पद्धतीचं वेव्हर हे प्रेसिडेंट ऑफ यूएस यांच्याकडनं नाहीये. ते होऊ शकतं, पॉसिबल आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही निगोशिएशन करत बसताल आणि तिथे काहीतरी कॉम्प्रोमाईज अजून 4-5 करून येतात. मला असं वाटतं, की यूएसचा जो जो एक्सपोजर आहे आपल्यासाठी म्हणजे इंडिया ऑलमोस्ट एक्सपोर्ट अबाउट 87 बिलियन USD टू द यूएस. एवढं आपण निर्यात करतो. भारताची अमेरिकेला सुमारे एवढी निर्यात होते आणि यूएसचा जो शेअर आहे
मर्चंटाईज एक्सपोर्ट्स जे आहेत आपलं जे क्लोथिंग इंडस्ट्री आहे आपली, त्याच्यामध्ये जवळपास आपलं जर पाहिलं आपण तर 20% ऑफ द US शेअर आहे त्याच्यामध्ये. हे एकूण वस्तू निर्यातीपैकी म्हणजे जेवढं आपण मर्चंडाइज करतो, इवन लाइक यू कॅन लुक ॲट एनी इंडस्ट्रीज लाइक क्लोथिंग इंडस्ट्री आहे, टेक्सटाईल आहे तुमचं, ऑइल आहे, तुमचं फार्मा इंडस्ट्री आहे. एव्हरी इंडस्ट्री जर सगळं कॅल्क्युलेट केलं तर 20% हा तुमच्या वस्तू निर्यातीपैकी सुमारे यूएसचा जो शेअर आहे तो 20% आहे. म्हणजे इट्स अ व्हेरी हाय. सगळीकडून जर तुम्ही ब्लॉक आहात कारण तुम्ही एका गोष्टीवर निर्भर राहिलात ॲज युजुअल. आणि जर तुम्ही पाहिलं तर हे सगळे सेक्टर्स जे मी सांगितले तुम्हाला म्हणजे टेक्सटाईल आहे, क्लोथिंग, गारमेंट्स, जेम्स, लेदर, इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स एंड फार्मा या सगळ्या इंडस्ट्रीजला खूप मोठा धोका निर्माण होणार आहे. इव्हन आय-टी आणि सॉफ्टवेअर इंडस्ट्री जी आहे म्हणजे लो डायरेक्ट इम्पॅक्ट त्याच्यावर येणार आहे. बरेचसे एम्प्लॉयमेंट्स जाऊ शकतात. बऱ्याचशा नोकऱ्या जाऊ शकतात. याच्यामुळे जर हा 100% टेरिफ आपल्यावर लागला, याच्यावर आपण पहिलं सुद्धा बोललेलो आहोत. फार्मामध्ये जसं मी सांगितलं, की लिमिटेड प्रोटेक्शन अँड एक्झम्पशन्स ऑन द फार्मा इंडस्ट्री ऑल्सो आपल्याला बेअर करावं लागेल. एम-एस-एम-ईज विल बी ऑन व्हेरी हाय रिस्क बिकॉज एफएक्स जो फॉरेन एक्सचेंज आहे तुमच्याकडे येतच नाहीये. तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंटच होत नाहीये. आणि स्मॉल मीडियम किंवा इंडस्ट्रीज ज्या आहेत किंवा मीडियम इंडस्ट्रीज ज्या आहेत, त्या खूप सफर करणार आहेत. त्यांच्या फंडिंगला, त्यांच्या ग्रोथला किंवा त्यांच्या सस्टेनन्सला खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे. जॉब्स जर तुम्ही पाहिले तर बऱ्यापैकी सगळे जॉब्स तुमचे अफेक्ट होणार आहे. सो बऱ्यापैकी तुमच्याकडे लाइक जॉबची अनअवेलेबिलिटी निर्माण होऊ शकते आणि एक्सपोर्टमध्ये जर तुम्ही पाहिलं तर यूएस ऑर्डर मे फॉल डाउन अ लॉट. म्हणजे यूएस कडनं येणारे जे ऑर्डर्स आहेत त्या पण तुमच्याकडे कमीत कमी होणार आहेत आणि त्याच्यामुळेही तुम्हाला खूप धोका निर्माण होणार आहे. जर तुम्ही पाहिलं जे प्रॉफिट्स आहेत आपले, म्हणजे लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ द एक्सपोर्ट मार्जिन जे आहेत म्हणजे जो एक्सपोर्ट वर आपण जे मार्जिन कमवतो, जे निर्यातदारांचा जो नफा आहे, तो पण कमी होऊ शकतो आणि त्याचा इनडायरेक्ट इफेक्ट आपल्या इंटरनल जे लाइक तुमच्या जे एम-एस-पीज आहेत किंवा ज्याही तुमच्या प्राइसिंग्ज आहेत त्याच्यावर इम्पॅक्ट पडू शकतो आणि त्याच्यामुळे खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणजे एक इन्फ्लेशन ऑलरेडी आपण इन्फ्लेशनमध्ये आहोत. पाउंड टू रुपीज किंवा डॉलर टू रुपीज आपली कंडिशन्स खराब आहे आणि ते अजून डाउन होऊ शकते. सो समजून घ्या कशा पद्धतीने हे चालतंय, कशा पद्धतीने हे जे यूएसमध्ये निर्णय होतात ते इनडायरेक्टली भारताच्या इकॉनॉमीवर इम्पॅक्ट करून जातात आणि आपले कोणतेही लीडर्स त्याच्यावर बोलायला तयार नाहीयेत. सगळे आंदोलनं आणि मोर्चे काढण्यामध्ये व्यस्त झालेले आहेत. पण महत्त्वाच्या विषयांवर बोलायचं नाही. जो बोलतो त्याला साइडलाईन करून टाकायचं आणि छोटे-छोटे विषय घेऊन आपल्या पोळ्या भाजायच्या आणि आणि त्या पद्धतीने आपलं राजकारण करत राहायचं. इन्फ्लेशन तुमचं इम्पोर्ट जो आहे म्हणजे ऑइल कॉस्ट मे इन्क्रीज. त्याच्यामुळे तुमचं ऑइलचं प्राइस ऑलरेडी वाढलेलं आहे आणि ते अजून वाढू शकतं. ऑलरेडी खूप सारे क्रूड ऑइलला घेऊन इश्यूज चाललेले आहेत भारतामध्ये आणि त्याचा इम्पॅक्ट अजून वाढू शकतो. रशियन ऑइल जर पाहिलं तुम्ही इंडिया मे नीड टू रिड्यूस द पर्चेस फ्रॉम द रशियन ऑइल आणि जर आपण ते केलं तर इनडायरेक्टली आपला इंटरनल पेट्रोल, डिझेल असेल, तुमचं जेवढेही ऑइल रिलेटेड प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यावर सगळ्यांवर तुमचं प्राइसिंगवर इम्पॅक्ट पडू शकतो. सर्व म्हणजे जे कॅल्क्युलेशन्स मेकॅनिझम्स आहेत किंवा जे मेट्रिक्स तुम्ही लावलेले आहात ते सगळे हलतील. आणि त्याच्यामुळे गव्हर्नमेंट हे प्रेशराईज होईल. गव्हर्नमेंट प्रेशराईज झालं की डेफिनेटली जनता प्रेशराईज होते. ॲज युजुअल हा इकॉनॉमिक बोलतात ना एक पद्धतीचा इकॉनॉमिक चेन बोलू शकता तुम्ही. ट्रेड डेफिशिएट जर पाहिला तो पण तुमचा वाढू शकतो. जर तुम्ही व्यवस्थित याला हँडल केलं नाही सिच्युएशनला. करंट अकाउंट डेफिशिएट्स आहेत ते पण तुमचे घसरू शकतात. तसंच तुमचा जो जी-डी-पी आहे, तो पण तुमचा प्रेशर फेस करू शकतो. म्हणजे ऑलरेडी तुमचा जी-डी-पी तुम्ही जी-डी-पीच्या नावाने तुम्ही जे मतं मागता, जे ढिंडोरे पिटता, पण पर कॅपिटा इन्कमवर तुम्ही बोलत नाही. तर तुमचा जी-डी-पी सुद्धा घसरू शकतो. एफ-डी-आय जो आहे तुमचा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टर आहे. इन्व्हेस्टर मे बिकम अ कॉशियस. तो ऑलरेडी तुमच्याकडे थोडाफार इन्व्हेस्टर राहिलेला आहे. तोही तुमच्याकडे पैसे टाकणार नाही किंवा तुम्ही जे बाहेर टाकताय तेही इन्व्हेस्टर खिशातनं बाहेर काढणार नाही किंवा तो बँकेमध्ये ठेवेल आणि ॲट द एंड ऑफ द डे ते एक्झॉस्ट होणार आणि जर पैसा फिरत राहिला नाही, तर तुमची जी करन्सी आहे ती स्टेबल राहत नाही किंवा ती फ्लक्च्युएट होत राहते किंवा ती एका विशिष्ट ठिकाणी ती तुमची तुमचा जो दर आहे तो घटत राहतो. इंडिया-यूएस रिलेशन्स आहेत तुम्ही असं म्हणता, पण मला असं वाटतं की ट्रेड
जेव्हा होतो तेव्हा कोणतंही रिलेशन किंवा इमोशनल बॉन्डिंग कामाला येत नाही, तेव्हा स्ट्रॅटेजीज आणि तेव्हा इकॉनॉमिक पॉलिसीज किंवा तुमची पॉलिसी बिल्डिंग किती स्ट्राँग आहे, तुम्ही कशा पद्धतीने नेगोशिएशन्स करताय, फ्युचरिस्टिक एनालिसिस काय आहे आणि ते फक्त आकड्यावर नसतात, तर ते बऱ्याच साऱ्या गोष्टींवर असतात, ज्या गोष्टी आपण समजून घेत नाही. BTA जो तुमचा बायोलॅटरल अग्रीमेंट आहे, बायोलॅटरल ट्रेड अग्रीमेंट आहे, त्याच्यावर खूप इम्पॅक्ट पडणार आहे. मला असं वाटतं की डिप्लोमेसी, वेवर, नेगोशिएशन्स, डायव्हर्सिफाय द ऑइल स्ट्रॅटेजीज आणि एक्सपोर्ट्स. मी नेहमी सांगत असतो की तुमच्या ज्या फ्लीट लागलेल्या आहेत, 6th, 7th आणि 5th भारताच्या सभोवताली, त्या फ्लीट्सवर काम करणं गरजेचं आहे. सभोवतालच्या जे देश आहेत त्यांच्याबरोबर आपले संबंध सुधारवण्याची गरज आहे. स्पेसिफिकली जर तुमच्या बॉर्डरवर चायना असेल, तर चायनाबरोबर तुम्हाला काही स्ट्रॅटेजिक नेगोशिएशन्स किंवा स्ट्रॅटेजिक अलायन्सेस करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही बॉर्डर शेअर करता एका अशा कंट्रीबरोबर, जी कंट्री पहिल्या 3 म्हणजे टॉप इकॉनॉमीजमध्ये येते. तर त्यामुळे डेफिनेटली तुम्हाला खूप स्ट्रॅटेजिक अप्रोच ठेवायला लागतो. प्रत्येक वेळेस भांडून किंवा प्रत्येक वेळेस आपला रोग झाडून किंवा आपला नसलेला ॲटिट्यूड दाखवून गोष्टींचं साध्यकरण होत नाही. त्यामुळे थोडं स्ट्रॅटेजिक अप्रोच ठेवायला लागतो. कारण आपण एक कंट्री चालवतोय ज्याची पॉप्युलेशन जवळपास 1.44 बिलियन, म्हणजे आता मला असं वाटतं की 1.46 बिलियन क्रॉस झालेली आहे. जर जनगणना झाली तर त्याच्यानंतर आपल्याला समजेलच. आणि त्या गोष्टींवर आपल्याला लक्ष द्यावं लागेल. तर हे असे महत्त्वाचे मुद्दे जे आहेत, ते ऑल्वेज जे सो कॉल्ड लीडर्स, ज्यांना मीडिया खूप जास्त कव्हर करत असतो आणि ते चर्चेचा भाग असतात. असे सकाळचे भोंगे जे आपल्याकडे बरेच अवेलेबल आहेत, ते कधीच बोलत नाहीत आणि ॲट द एंड ऑफ द डे यंग यूथ जो आहे, तो आता बाहेर निघायला लागलाय. तो ह्या गोष्टी बोलायला लागला आणि कदाचित या गोष्टी लोकं नोटीस करायला लागलेत. लोकांना त्यांच्या चुकीची जाणीव व्हायला लागली आणि चेंज येतोय. चेंज आलाच पाहिजे आणि चेंज आल्यानंतर कदाचित या भारताची इकॉनॉमी ही टॉप इकॉनॉमी होऊ शकते. आपल्याला स्ट्रॅटेजिक अप्रोच ठेवावा लागेल ॲज युजुअल, जसं मी नेहमी सांगतो. आणि त्या पद्धतीने जर आपण इमानदारीने, क्रेडिबिलिटी ठेवून, आपण भारताचा विचार करून, संविधानाला फॉलो करून, एकमताने, समानतेने, इक्वॅलिटी बेसवर पुढे गेलो, तर या भारताचा विकास कोणच थांबवू शकत नाही. मग ते अमेरिका असो किंवा चायना असो. जय भीम, जय संविधान.